त्याच्यामध्ये फार मोठं वडाचं झाड आहे, अजूनही आहे ते खूप मोठे. त्याच्या टेकून असं एक माणूस एकदम गोरा पान, नाकेल वगैरे, भोर केस, पांढरे शुभ्र कपडे, त्याच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं की मला तर काही सुचलंच नाही. म्हणजे माझे हात थरथर कापायला लागले. अकराळ विक्राळ माणूस असतो तो. जर स्त्रीला लागला तर लवकर तिच्या अंगातून निघत नाही, आणि पुरुषाला लागला तर तो होऊ शकतो कुठल्याही ह्याच्यात. त्या गावाभोवताल संपूर्ण असे खिळे ठोकले त्यांनी, पुरे असे छोटे 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 पुरे ठोकले म्हणे. आणि मग त्या बाईला गावात घेऊन आला. तो सतत रात्रीला, गोपी मला वचन दिलंस म्हणून असं तो फिरायचा रात्रीला. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव रामन गिरी. रामन गिरी. हा. ओके. कुठले सर मूळचे आपण? मी नांदेड जिल्ह्यामधलं एक छोटं गाव आहे लहारी, पण मी राहतो धर्माबादला. धर्माबाद. हा, धर्माबाद तालुका, धर्माबाद जिल्हा, नांदेड. नांदेड. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मी तुमचे हे युट्यूब चॅनलवरले बरेच एपिसोड बघितले आणि मला त्याच्यामध्ये स्वारस्य आहे. मी टीव्हीवरच्या मालिकावर बघतो आणि मग ते काल परवा तुमचं ते आल्यानंतर मी संपर्क केला, तेव्हा मला मेसेज आला तुमच्याकडून. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? माझ्या जीवनामध्ये 2 घटना अशा घडल्या की ज्या स्वतः मला अनुभव आहेत. म्हणजे आयक्यू नाहीयेत, आयक्यू अशा बऱ्याचशा आहेत. पण मला पहिली जी घटना आहे तेव्हा साधारणतः मी एक 18-19 वर्षाचा असेल किंवा 20 वर्षाचा असेल. आणि आमचं एक गाव आहे छोटं. तिथं आम्ही एक बैठक नावाची अशी एक गावाकडची जी असते छोटी, त्याच्यामध्ये फार मोठं वडाचं झाड आहे, अजूनही आहे ते खूप मोठे. आणि 7वी-8वीला गेल्यानंतर आमच्याकडे ऑलरेडी तिथे झोपायला जायचं मुलांनी. हा एक प्रघात होता तिथेच. मोठं 7वीच्या नंतर मुलगा ऑटोमॅटिक झाला की तिकडे झोपायला जा म्हणायचं, तू जाणारच तिकडे असं. आणि मग तिकडे आमचे नोकर चाकर किंवा पाठीमागे एक आमचे कोठा होता असा. पावसाळ्यामध्ये ढोरं वगैरे सगळे जनावर आमच्या घरी राहायचे, हिवाळ्यात उन्हाळ्यात मात्र शेतामध्ये राहायचे. तर आमच्याकडे तेव्हा 2-3 नोकर होते, माझे मोठे भाऊ आणि मी. असं एका त्या बैठकीमध्ये झोपलो होतो. फारशी रात्र नसावी, साधारणतः 10-10:30 वाजले असतील, याच्या पलीकडे काही नाही. आणि तो जून महिना होता. जून महिन्याचा 2रा किंवा 3रा आठवडा असेल. आणि साधारणतः जून महिन्यामध्ये गावाकडे काय असतं, तुमच्या मुंबईकडे सारखी अशी गरमी नसते, वेगळी गरमी असते, आतून होते. आणि तेव्हा काही पंखे वगैरेची सोय नव्हती एवढी, कुठेतरी तुरळक होता. त्याच्यामध्ये काय की आणि सगळे जागे होते, झोपलेले काही नाही, गप्पा मारत होते सगळे. गरमी व्हायल्यामुळे कोणाला झोप येत नव्हती. आणि मग आता मी, माझे जे मोठे भाऊ होते ते आता हयात नाहीयेत, ते बाजूवर झोपले होते. आणि माझे काका दुसरे बाजूला, आणि आमचे 2-3 नोकर. आणि त्या खाली असं अंथरण टाकलेलं असायचं, त्यावर आम्ही सगळे झोपायचो गप्पा मारत वगैरे, काही असं कहाण्या वगैरे, मजाक वगैरे, हशी मजाक करत. तर मला झोप येत होती म्हणून मी काय केलं, ती माझी जी चादर होती ती माझ्या भावाच्या बाजूवर होती आणि ती मला घ्यायची होती. आणि आमचा दरवाजा बराच वेळ मोकळाच राहायचा. समोर एक असं मोठं वडाचं झाड होतं, पार असल्यासारखं. त्याच्या पलीकडे रस्ता, आणि रस्त्याच्या पलीकडे एक असं घरच होती. म्हणजे असं शेत वगैरे काही नाही. त्याला दगडाची एक पोळ होती अशी लावलेली, जसं कटघरण करतात ना घराला जुन्या गावाकडे, तुम्ही जसं कंपाऊंड करता तशा प्रकारे अगोदर दगडाचं हे करायचं, तसं ते थोडंसं होतं बाहेर, दगडाची पोळ रचलेली. आणि मग मी ती चादर घ्यावा म्हणून गेलो, आणि मग माझं लक्ष एकदम तिकडे गेलं. तर ते त्या जी दगडांची दिवार भिंत होती, नुसते दगड रचलेले, त्याच्या टेकून असं एक माणूस एकदम गोरा पान, नाकेल वगैरे, भोर केस, पांढरे शुभ्र कपडे. आणि तो असा, आपण वॉशरूमला बसलं तर आपल्याला समजतं पुरुष कसा बसतो ते, किंवा गावाकडे. तर तो मात्र तसा नाही, तो असा पाठ टेकून असा बसला होता. आणि असं मी जिथे झोपलो होतो त्याच्या बाजूला एक घर आहे, आणि त्याच्या बाजूला एक शेत आहे. त्या शेताला झोपडी होती. त्या झोपडीकडे असं त्याची नजर टक्क होती. त्याच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं की मला तर काही सुचलंच नाही. म्हणजे माझे हात थरथर कापायला लागले. मी बोलावं म्हटलं तर काही बोलताच येत नव्हतं मला. आणि मग मी हळू चादर घेतलं आणि त्या नोकर ऑफिस जाऊन झोपलो. मला काय सुचलं. आणि मग मी प्रयत्न केला की काय करता येईल. मला तर भीती वाटत होती. मला काही माझा हात त्याला पाय मारून माझा पाय बी लागत नव्हता, आणि चिमटा घ्यावा त्याला म्हणतो माझं दोन्ही बोट जवळ पण येत होते. आणि माझी जीभ तर एवढी राट झाली होती तर मला काहीही बोलता येत नव्हतं. आता माझं वय तसंच होतं ना, 19 वर्षाचे, काही फार वय नव्हतं त्याच्यामुळे. आणि हे सगळे गप्पा मारत होते. माझ्यावर काय बितली ही यांना कोणालाही काही कल्पना नव्हती. तो माणूस अचानक प्रकट झाला होता का तिथे? नाही, तो माणूस तो प्रकट झाला का काय झालं मला माहित नाही. तो बसला होता. आणि तसा माणूस आमच्या गावामध्ये बिलकुल कधीच नव्हता, कुठलाच नव्हता. म्हणजे नवीन चेहरा होता, एकदम नवीन चेहरा. आणि एवढा, मला वाटतं कमीत कमी 6 फूट उंची असावी त्याची. म्हणजे पांढरे शुभ्र कपडे, पैजामा बी खालचा पांढरा, गावाकडे जसा घालतात तसा,
साधारणतः पंढरपूरचे वारकरी जे पैजामा वगैरे घालतात ना त्या प्रकारचा पैजामा, आणि हे सगळं, आणि त्याच्यावरचा तो नेहरूज टाईपचा शर्ट जो असा लोंबतो वगैरे असा खाली, तो असा बसला आणि तो असा बसून असं असं एक स्थिर नजरेनं बघा, त्याची पापणी वगैरे काय मला काय तेवढं बघायला मिळालं, कारण मग ते त्याच्याकडे नजर गेल्यानंतरच मी एवढा घाबरलो की मला काही सुधारलंच नाही. आणि मग मी हे केलो. हे सरासरी किती वाजले असावे रात्रीचे? 10-10:30. फार फार वेळ नव्हता, 10:30 ते पावणे याच्या पलीकडे नव्हतं, कारण तेवढाच वेळ असावा नक्कीच. कारण काय जास्त वेळ असला तर आमच्याकडे सगळे झोपले असते, पण ते झोपले नव्हते कोणीच. आणि फार लवकरही नाही, म्हणजे 9:30च्या अगोदर पण नाही, ते 10-10:30चीच वेळ होती ना. मग या गोष्टीची आम्ही परत चर्चा झाली. मग सकाळी मला सगळे शिवाय दिले, तुला सांगायला काय झालं सांगायला. मग ही गोष्ट मी माझ्या आजीला सांगितली. तर माझ्या आजीचं असं म्हणणं होतं की तुला तो खाली बसलेला दिसला, पण तो एक उनप देव नावाचा गाव संरक्षक असतो. उनप देव देव तो गावाचं संरक्षण करतो. तो पुरातन पुरुष असतो गावाचा, आणि तो शक्यतो घोड्यावर असतो. आणि मी वर्णन सांगितलं, ती बोलली की तो उनप देव आहे आणि तो त्या दिशेला पूर्वेलाच तोंड करून दिसतो कोणालाही. हा हे माझ्या आजीने सांगितलं मला. लोक काय म्हणतात ते सोडून दे म्हणे, पण त्याला काही घाबरू नको, तो उन्नप देव आहे, तुला दिसला कदाचित, असं माझ्या आजीनं त्याचं सविस्तर सांगलं होतं. बाकी याच्यावर तर सगळ्यांनी मला हसले आणि तू घाबरट आहे वगैरे, काही पण लावतो काही पण फेकतो वगैरे असं बोलले. पण माझ्या आजीने मात्र मला हे उत्तर दिलं होतं. आणि त्याच्यानंतर माझा एक मित्र होता बाळू नावाचा, तो पण नाही हयात, तर तो बोलायचा, त्याच्या तोंडून मी एक उन्नपदेव हे नाव ऐकलं होतं. की त्याला तो बोलायची, त्याची आजी सांगायची की रात्रीला आपल्या वाड्याभोवती उन्नपदेव वगैरे फिरतो घोड्यावरून. उन्नपदेव हे नाव मी दोघांच्या तोंडून ऐकलं. तो माझा मित्र बाळू देशमुख आणि नंतर माझी आजी. आता बाळू ते दोघे हयात नाही. अजून दुसरी काही ऐकीव गोष्ट तुम्हाला सांगायची? ऐकीव गोष्ट तर भरपूर आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये की एक गंगाराम नावाचा नोकर होता, आमच्याकडे होता तो. आणि खरं आमच्या गावामध्ये कसं आहे, भूताचे प्रकार सांगायचे. तुम्हाला भूताचे प्रकार माहित असतील तर हे डाकीन, जखीन, पिशाच तर आहेच. त्याच्यामध्ये रानदांडगा नावाचा एक रानदांडगा, आणि त्याच्यानंतर मग एक आदिमानव नावाचं एक भूत असतं. आणि हा रानदांडगा जो एक प्रकार असतो, तो एक 11 विक्राळ माणूस असतो. तो जर स्त्रीला लागला तर लवकर तिच्या अंगातून निघत नाही, आणि पुरुषाला लागला तर तो होऊ शकतो कुठल्या येण्यात. आमच्या गावामध्ये एक गोपी नावाची बाई होती, म्हणजे माझ्या बाबाच्या काळामध्ये, त्यांच्या थोडस अगोदर, म्हणजे माझ्या आजीच्या काळातली. तर ती दुपारी असे सांगतात, गावचे किस्सा आहे तो, की ती दुपारी अशी शेताला भाकरी घेऊन जात होती या नोकराच्या. एक असं शेतातून वाट होती, तिथे एक झाडं होते, 2-3 झाडं असे, एक वडाचं, लिंबाचं वगैरे असे मोठे थोडे, एक 4-5 झाडाची, थोडं तिथून जाताना थोडस हे राहायचं. तर असं म्हणतात की तिचा ते असा जो बुचडा होता तो धरूनच वर उचलून घेतलं तिला. अरे बापरे. त्याने, आणि वर उचलून घेतल्यानंतर तिला तो हे करायला लागला की नाही तू आता माझ्या सोबतच राहा वगैरे. ती थोडीशी हुशार होती आणि ती बोलली की हे बघ, मी जर हे भाकरी घेऊन गेलो नाही तिकडे तर ती लोक मला शोधत येतील, त्याच्यामुळे मी हे त्या नेऊन देते आणि वापस येते. तो बोलला नाही की तुझ्यावर विश्वास काय ठेवायचा, आम्ही तुझ्यावर विश्वास काय ठेवायचा, तू येशील वापस म्हणून. ती बोलली नाही, मी तुला वचन देते. तो बोलला ठीक आहे वचन देईन. तो बोलला मी इथे थुंकतो म्हणे, की थुंकी वाळ्याच्या आतमध्ये तू यायचं म्हणे. हे रानदांडगा बोलला. हा रानदांडगा बोलला. आणि मग तो थुंकला आणि मग ती गेली भाकरी घेऊन वगैरे. मग तिने आता शेतामध्ये सांगितलं, तर नवरा वगैरे सगळे ते मोठी होते, म्हणजे त्यांना 70-80 एकर जमीन वगैरे, गावातले तेव्हाचे मानकरी वगैरे खूप श्रीमंत लोक त्या काळातले. त्यानुसार जे श्रीमंतीचं हे आता तुम्हाला स्वरूप आहे ते नाहीये, ते श्रीमंत जमीनदार लोक, गुरं ढोरं वगैरे, वारकरी, मानकरी गावचे वगैरे, अशा प्रकारचे त्यांचं गाव. अजूनही गावामध्ये घर वगैरे आहे त्यांचं. तर मग आता तिचा नवरा चांगला हुशार होता. आणि आमच्या बाजूला एक तळेगाव नावाचं गाव आहे, तळेगाव. तिथे एक महादेवांच्या काठ्या असतात. काठ्या म्हणजे दरवर्षी होतात. काठे म्हणजे कावड, तुम्ही बनले असत, तुम्हाला कावड माहित असेल, ते कावडीवाले जातात तशी नाही. एक मोठे असे लाकूड असतं, त्याला पूर्ण कपडे गुंडाळे असतात, नवीन हातावर घेऊन असं नाचवतात वगैरे. त्या काठ्या आमच्या गावाला पण तर त्या काठ्या यांच्याकडे मुक्कामाला येतात दरवर्षी. आता येऊन गेल्या, एक 10-15 दिवस झाले, होळीच्या नंतर येतात त्या 2-3 दिवसाला. आता येतात आमच्या गावाला. माझ्याकडे फोटो आहे, तुम्हाला दाखवतो मी, आता मी दर्शन घेतलेलं. तर मग त्यांनी काय केलं, तिच्या नवऱ्याने ती घेऊन गेली तिकडच पायी तळेगावला, आणि त्यांनी सांगितलं गेलं असं असं झालं. मग ते बोलले बघ हे खूप हे आहे म्हणे, आणि तो काय सोडणार नाही.
मग सोडणार नाही मला. मग त्याने ते काहीतरी जाणकार वगैरे घेऊन मग आमच्या गावाभोवताल जे माझं गाव आहे लहारी याचं नाव, त्या गावाभोवताल संपूर्ण असे खिळे ठोकले त्यांनी. संपूर्ण गावाभोवती पुरे असे छोटे 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 पुरे ठोकले म्हणे. आणि मग त्या बाईला गावात घेऊन आलं. त्या बाईला गावात आल्यानंतर तो रांधणगा जो होता तो सतत रात्रीला गोपी मला वचन दिलंस म्हणून असं तो फिरायचा रात्रीला. पण त्याला गावामध्ये आतमध्ये यायला एंट्री मिळायची नाही. हा एक किस्सा आमच्या म्हणजे आमचे बरेच लोक सांगायचे. आणि मग दुसरा एक किस्सा असा आहे की आमच्याकडे पित्तर असतो बघा, तुमच्याकडे पित्तरपाट वगैरे जेवायला तो आमच्याकडे याचे पाहुणे वगैरे वगैरे. तर माझ्या बाबाच्या आत्याची मुलं म्हणजे माझे मामा यांनी माझ्या बहिणीचे सासरे त्या पण काही गोष्ट सांगायची. तर अलीकडची गोष्ट आहे की मुलं शाळेमध्ये होते कळमनुरीला. कळमनुरी म्हणजे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये तिथे. तिथे ते शाळेमध्ये असताना 10वीचा अभ्यास म्हणून राहिले शाळेमध्ये. मग एक दिवस ते रूम मध्ये झोपले असताना ते सगळे आता झोपले मजाक करत वगैरे वगैरे. ते बोलतो की ते दार लावा कोणीतरी. तो बोलतो त्याला लावतो, तो बोलतो त्याला लावतो, बोलतो त्याला. हे कोणीच लावत नव्हतं. हा बोलतो काय ओरड त्याने मी लावतो म्हणे. आणि त्याने तिथूनच दार पाय लांब करून. अरे बापरे, किती फूट पाय? म्हणजे ते एक 15-16 फुटाची रूम असेल ना सगळी. तो साधारणतः इथं झोपल्यानंतर कमीत कमी त्याने 10 फूट पाय लांब केला आणि तो लावला. आता हे मुलं गडी गुप्प झाले, त्यांना काही बोलताच येईना ना, ते तशीच झोपून गेले. आता मग सकाळी उठले की सगळे शाळेत गेले. मग शाळेत गेल्याने यांनी काय केलं की आपापल्या गावाला गेले. हे लोक पोरं घाबरले ना, खूप घाबरले. ते गावाला गेले. गावाला गेल्यानंतर त्याच्या वडिलांना सांगितलं. ते बोलले मग थांबा आपण त्याच्या वडिलाला वगैरे बोलू. तेव्हा काही याचं हे नव्हतं, मोबाईल काही नव्हतं ना. त्याच्या गावाला जाऊन फोन लागायचं. मग त्या सगळ्या मुलांपैकी एकाचे वडील गेले त्याच्याकडे. मग त्याच्याकडे गेल्यानंतर ते बोलले काय तुमचा मुलगा भीती घालतो पोरांना, आम्ही शाळेसाठी ठेवलाय, अभ्यास करायला पाहिजे ना, हे काय असं काहीतरी विचित्र करतो वगैरे. म्हणजे यांना काही वाटलंच नाही ते की काहीतरी या पोरांना गैरसमज झाला असेल, हा पोरगा भीती घालत असेल, काहीतरी चित्रविचित्र करत असेल. यांच्या डोक्यामध्ये काही हे नव्हतं. मग ते बोलले त्यांना विचारत पडले म्हणे का तुम्ही म्हणजे तुम्हाला कोण सांगितले आमचा मुलगा तिथे आहे म्हणून. अहो ते बोलले आमच्या मुलासोबत राहतो तुमचा मुलगा. मग ते बोलले नाही हो, तो 2-3 महिन्यापूर्वीच एक्सपायर झाला म्हणले. आमचा मुलगा 3 महिन्यापूर्वी एक्सपायर झाला म्हणला. आणि मग ते जेव्हा आले मग त्या पोरांना घेऊन रूम, ते काय नाही तसंच होतं त्यांचं. ते रूम मध्ये काही फरक नव्हता. आणि तो मुलगा तो गायब झाला. तो नाही, तो मेलाच होता ना. मग ह्या बाकीच्या मुलांना तेव्हा ते दिसायचं बंद झाला. तो आता याने रूमच बदलून टाकले ना. मग तो बदलून लागला. ते रूम बदलून टाकली त्यांनी आणि मग ते दुसरीकडे राहायला गेले. ते 10वीचं वर्ष होतं. साधारणतः परीक्षा एखादा 1.5 महिना राहिली असेल म्हणे त्यांना. परीक्षेच्या त्यांनी अगोदर दुर्लक्षही केलं असतं कदाचित. परीक्षा जवळ येते, हे असा काय करतो, उद्या काहीतरी भीती घालेल. आणि त्या दिवशी ते जाम घाबरले होते सगळे पोरं. ते 4 जण राहायचे म्हणे. तर हा एक किस्सा होता त्यांनी सांगितलेला आमच्या यांनी. आणि तुम्ही जे जखीन नावाचा जो एक प्रकार असतो की आमच्याकडे एक बारूळ नावाचं गाव आहे. बारूळ नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये. तर ते संध्याकाळच्या वेळेला ते असं काम करत होते दोघं बापलेक वगैरे. आता पावसाचा यायलाय म्हणून कडब्याच्या पेंड्या वगैरे बांधत होते. आणि तेवढ्यामध्ये एक बाई घाईघाईने जात होती. तेवढ्यात सुरू झाला पाऊस सुरू झाल्यावर ती बाई आली यांच्याकडे. यांची खोपी वगैरे होती गावाकडे. म्हणजे पाऊस जर शेतामध्ये आला ते असे असतात छोट्या छोट्या झोपड्या आसऱ्यासाठी. तुमच्या जरा याच्या झोपड्या असतात पण आमच्याकडे कडब्याच्या असतात. जनावरा जे टाकतो ना त्याची खोपी बनवतात. ते पाऊस आला तर आपल्याला आसऱ्यासाठी. पण बीड मध्ये तसं बीड मध्ये. मग आमच्या मराठवाड्याच घेतो. बीड, नांदेड, परभणी हे सगळं सारखंच असतात खोप्या वगैरे. मूळचा बीडच आहे. हो का? मग आपण मराठवाड्यात. तर तुमच्याकडे भरपूर किस्से असतील बीड. भरपूर किस्से म्हणजे काय सांगतो, 4-5 तासाचा एपिसोड निघेल. अच्छा. तर हा किस्सा असा आहे मी जे सांगतोय ते. मग ती बाई आल्यानंतर सांगितलं की मला थांबू द्या, पाऊस यायला, खूप अंधार आपला, माझं गाव दूर आहे. ते बोले तू बाई माणूस हिच कसं थांबणार, हे असं कसं जमल. बरोबर. ते बोलले नाही मी तुम्हाला काही करणार नाही म्हणे, मी आज थांबते उद्या जाते म्हणे. आणि मग तर ठीक आहे. मग तो बाप राहिला इथे शेतात, पोरगा गेला घरी. मग त्याने काही सांगलं नाही बाई आहे वगैरे. तो बोला एक माणसाचं जेवायला जास्त आहे वगैरे. म्हणजे जेवायला वगैरे घेऊन आले आणि जेवले. मग ती बोलली दुसऱ्या दिवशी बोलली जाऊ द्या मी इथेच राहते, इथेच काम करते, मला कोणी नाहीच, मी काय करू जाऊन. मग तो म्हातारा नीट विचार करायला लागला की म्हणे असं कसं ठेवणार आम्ही. बरोबर. ही अलीकडची घटना आहे, फार दिवस झाले नाही तिला. मग आम्ही कसं करणार हे. तर बोलले त्याचा बाप पोरगा म्हणे राहू द्या, काय व्हायलंय, काय फरक पडायला म्हणे, आपल्याला शेताला कामाला बाया लागतातच ना, दुसऱ्या बायावर म्हणे ही बाई काम करेल बाई.
हा. मग दररोज त्यांच्या शेतात कामाला बायका यायच्या ना, मग ते कामाला दुसऱ्याची बायला मग ही कोण बाई आमची सोयरी नाही वगैरे असं काहीतरी सांगलं त्यांनी. मग आता घरच्या बायका कशा गपची बसतील, कोण बाई की काय ठेवली की विचार वगैरे करतील ना. विचार करणार नाही. शेतालाच येत होते ना, शेतकरी कुटुंब शेतावर जातो. मग ती बाई त्याच्याशी बोलायला लागली, काय नाही मला कोणी नाही काय नाही, मी राहते इथं, काय व्हायला तुमचं, दुसरीकडे कुठं फिरत बसता, मी झोपडीत राहते, तुम्ही कोणी राहायला घेतो, मी एकटी राहते. पण ठीक आहे म्हणलं, ती एकटीच राहायची आणि घरला यायची संध्याकाळी. पण असं करता 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 काय झालं की ती फारशी म्हातारी नव्हती ती. मग हिच्या या पोराचा आणि तिचे ते संबंध जुळले त्या बाईसोबत, कधी ती म्हातारा नसताना वगैरे वगैरे. मग असं चालत राहिलं. मग ती बोलली तर मी असं किती दिवस राहणार, आपण लग्न करूया घरच्यांना सांग वगैरे वगैरे. तो बोला नाही आमच्या गावात मान्य होणार नाही वगैरे वगैरे. मग ते म्हातारीच्या लक्षात आलं. मग त्याला वाटलं जाऊ दे. मग त्यांनी त्यांच्या घरी ते आपल्या पद्धतीने लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आली. मग घरी राहिल्यानं वगैरे मग राहू लागले मस्त राहू लागले, तिला काही प्रॉब्लेम नव्हता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये एवढी भरभराट होऊ लागली की उत्पादन भरपूर वाढलं, कुठून बी पैसा यायला लागला, म्हणजे सधन झाले ते हे झाले. आणि मग काय झालं की एक दिवस काय झालं की या म्हातारा शेतामध्ये असताना एक गावातला माणूस आला आणि मग त्यांच्या गप्पा निघाल्या. मग गप्पा निघाल्या त्यानं यांचं तो थोडा जाणकार होता. तो बोलला ठीक आहे म्हणे, तुझ्याकडे जी बाई राहते ते तुमचं वाईट काही करणार नाही, पण प्रसंग आला तर काही होऊ शकत. मग याला कळणाच गेलं. तो बोलला काय नाही म्हणे, तू जेवढं सहज समजतो ही गोष्ट एवढी सहज नाहीये म्हणे, आता याच्यावर काय करायचं बोलला. तर तो बोलला की तुम्ही झोपल्यानंतर तिचे थोडेसे केस तुम्ही कातरून घ्या आणि तुमच्या जवळ ठेवा पोराच्या, मग काय नाही भीती म्हणे, मग जेव्हा काय येईल तेव्हा मी सांगेन म्हणे काय करायचं ते. म्हणलं बरं. त्याला वाटलं जाऊ दे, म्हणजे असं गावात जाणकार माणूस, हे पण म्हातारा ते पण म्हातारा, हे काही पोराला त्यांनी सांगितलं नाही. आणि मग हे केलं. मग एक दिवस काय झालं की त्यानं हळून काढून घेतले केस आणि ठेवून दिले आपल्या. मग राहिलं, चालू राहिलं बुपशी. तिला काही लेकरूबाळ नव्हतं, काही झालं नाही, काही नाही. मग एक दिवस काय झालं, गावाकडे बघा पहिल्या चिमण्या असायच्या उजेडाला, आपल्या कंदिलापेक्षा चिमणी अशी दिया ते देवळीत लावायचं आपण. त्या माझ्या 2-3 जावा होत्या, मस्त बसल्या त्या जेवायला वगैरे झोपायला. त्या चिमणीला वात आली, ती वर आली. वात त्याला ते काजळी धरतं ना तर ते विजून जाते, नाही तर ते पाडावं लागतं. बरोबर. तर हे काय बोलले की ते पाडा कोणीतरी जाऊन. तू बोलते, ही बोलते मी जेवायले, ही बोलते मी जेवायले, सगळ्यात जेवू लागले ना, दोघी तिघी जाऊ त्या हिता धरून. मग ही बोलते कशाला हे करता, मीच करते म्हणे. मग तिने तिथूनच अशी मोठी लांब जीप केली आणि ते त्या दिव्याची वात काढली. हे सगळ्या बायका चिरकल्या जिभेने, आणि हे बाकीच्या चिरकल्या ना, चिरकणारच ना. 7:30-8 वाजताचा टायमिंग असेल. सगळ्या चिरकल्या की ती जोरात पळत आली बाहेर आणि त्याला बोलले दे तुझ्याजवळ जे माझं आहे ना ते दे म्हणे, मी आता राहणार नाही म्हणे, आता पत्ता लागलाय सर्वांना, आता मला राहायचं नाही म्हणे, आता माझं उघड, तुझं काही चांगलंच होणार म्हणे, मी काही वाईट केलं नाही, तुझे माझं जे घेतलं ते दे म्हणे, आणि आता माझी जायची वेळ झाली म्हणे. मग तिला माहिती होतं माझे केस तिला माहित असेल ना. मग त्यांनी काय केलं की ती केस देऊन टाकले आणि ती निघून गेली. मग ते गेल्यानंतर काहीच नुकसान झालं नाही, उलट अजून चांगलं झाले. अजून ते परिवार आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम काही नाही, म्हणजे त्यांच्या पिढ्या झाल्या असतील, काही एखादी पिढी गेली असेल, ही फार म्हणजे एक मला वाटते 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. पण तिने एवढं लांब जीभ सर्वांसमोर काढून दाखवायला नव्हती, ती उठून पण करू शकली असती ना. पण तिचा जो कालावधी होता राहायचा तो संपलेला होता ना. मग तिने हे जाणून बुजून, म्हणजे काहीतरी कारण लागेल ना. आणि या घरातल्या बायकांना आपण काहीतरी अघोरी आहोत हे तिला दाखवायचं होतं ना, की मी तुमच्यासारखे सामान्य नाहीये. आणि जर असंच चालत राहिलं तर हिला जायला संधीच मिळाली नसती ना. आणि असं जातो म्हणजे तर तिचे जे केस होते ते कसं देणार. इस्लाम मध्ये जिन्न म्हणून एक प्रकार आहे, तो याच्याशी मॅच होतो. जाखीन आणि जिन्न बहुतेक हे 2 समान प्रकार असावे, कारण जिन्न पण तुम्ही ऐकून असाल. जिन इस्लाम मध्ये जिन्न म्हणून एक तो जीन कोणाच्या पाठीमागे लावला सोडला. आता तो जीन काय माहितीये का, तो जीन एखादा माणूस समजा त्याला येतं सगळं, तो निर्माण करतो जीन आणि तो स्वतः बनवतो, तो पाठीमागे सोडतो एखाद्याच्या, समजा हे असेल तर. असे पण चांगले जिन पण असतात. ना, भूत पण चांगले असतात. हे जे पिशाचचे प्रकार असतात ते पण खूप चांगले असतात. आता एक साधारणतः श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे पुराण लावतात.
पुराण म्हणजे पोथी काय पांडव प्रताप, पोथी पुराण, नवनाथ, सिद्धांत बोध, कुठलाही कथासार तुमचा, श्रीकृष्ण विजय, राम विजय, हरी विजय, जे असेल ते 4 महिने त्यांची पोथी चालते. आणि मग असं लहानपणी मी माझ्या आजीबरोबर मी पोथीला जात होतो नेहमी, रोज संध्याकाळी. गावामध्ये ऐकायचे सगळे बायका माणसं वगैरे सगळे संध्याकाळी एखादा 1.5 घंटा ते पुराण सुरू असतं. श्रावण महिन्यात 4 महिने ते चातुर्मासामध्ये संपूर्ण. आणि मग ते तिथे एकदा मी गेलो होतो, एकदा म्हणजे मी नेहमीच जात होतो. एकदा काय झालं की एक बाई आता सुरू होते आता पोथी, म्हणले की आली, एवढंच बोलली की मालकींना आज अंथरण टाकलं नाही की ते थैले टाकायचे ना बसायला गावाकडे. तर ती दुसरी शेजारची बाई बोलली की थोडस एक थैलं ओढलं याच्यावरच बसा म्हणून बोलली आणि बसली. आणि मग बसली ती, काही नाही, पोथी संपली वगैरे सगळं संपली. आणि मग नंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर ती बाई उठून गेली, म्हणजे प्रसाद वगैरे घेतले नाही, काही नाही. मग आता ते तिकडे असं असतं की जे पोथीला आले त्यांनी प्रसाद घ्यावं, आणि ठराविक माणसं असतात दररोजचेच, आणि कोणी बाहेर गेलं माहित असतं ना. मग हे प्रसाद, आरती झाली, सगळं झालं, पण ते प्रसाद द्यायचं थांबून ती बाई यायची राहिली म्हणून, म्हणजे सगळ्यांना देता येते म्हणून सगळ्या. मग ती बाई गेली, आली नाही. मग विचारायला लागले कोणासोबत आली, हे काय ना तुमच्यासोबत होती, कोणासोबतच नाही. आणि ती बाई परतच आली नाही, वेगळीच होती ती. सगळ्यांना प्रसाद दिला. मग उद्या चर्चा झाली की कोण होती, काही पत्ता लागला नाही दिसा ती कोण होती. फक्त ती आली, ते एक शब्द बोलली तेवढा, आणि पोथी संपली की आरती संपली की लगेच निघून गेली ती. ते प्रसाद घेतले नाही, काय. मग आता ती देव होतं का कुठलं होतं काय होतं की काही माहिती, दिसण्यातच आलं नाही ना. हा, दिसण्यातच आलं नाही. तेव्हा मी पण होतो पोथीला, ही गोष्ट काय म्हणून जाणवली. तुम्ही उपस्थित होते. मी लहान होतो, फार लहान मी लहान होतो, पण मला हे काही नाही. पण हे सगळी चर्चा वगैरे होती अशा प्रकारे. हे आहे, अशा प्रकारच्या गावाकडे खूप कथा आहेत. आणि मला जे स्वतःला अनुभव होतात तो मी तुम्हाला सांगितला. नक्कीच. हा. धन्यवाद, आपण इतक्या लांबून आमच्यासाठी आलात, नाही, स्टुडिओ मला वेळ दिला. तुम्ही बोलायला त्याबद्दल धन्यवाद. कारण काय, हे कुठेतरी बोलावं, कुठेतरी सांगावं, हे मलाही वाटत होतं. तुम्ही मला ते स्टेज मिळवून दिलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. नाही एवढ्या लांबून मी काय आलो नसतो. नाही, ते आपले योगच जोडले होते. तुम्ही नांदेडवरून इकडे मुंबईला आले, त्या दरम्यान आपण भेटलो. अगदी. नक्कीच, आम्हाला विश्वास दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुम्हाला परत एकदा आम्ही जरूर बोलवू.